हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवली आहे स्ट्रीट स्टाईल पावभाजी. त्यासाठी मी 1.5 टोमॅटो, 1.5 कांदा, 2 सिमला मिरची घेतली आहे. या सर्व भाज्या मी बारीक कापून घेतल्या. मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आहेत. त्याची मी साल काढून घेते आहे. एक पॅन गॅसवर ठेवा व तो तापल्यानंतर त्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालून त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर त्यामध्ये 1.5 टोमॅटो घालून ढवळून घ्या. टोमॅटो व शिमला मिरची थोडी मऊ झाल्यानंतर त्यामध्ये 2 बटाटे कुस्करून टाकले मी. हे मिश्रण थोडे ढवळून घ्या व त्यामध्ये एक हाफ मीडियम बाउल मटार त्यामध्ये ऍड करा. त्याचबरोबर 1.5 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून आले लसूणची पेस्ट, 1/4 टेबलस्पून हळद, 1.5 टेबलस्पून घरचा मसाला ऍड केला. हे मिश्रण ढवळताना थोडे मॅश पण करून घेतले आहे. भाजी भांड्याला चिकटू नये म्हणून थोडे पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 बिग टेबलस्पून बटर ऍड केलं. आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर मॅशरने मॅश करावे. माझ्याकडे मॅशर नव्हता म्हणून मी एक स्टीलचा ग्लास वापरत आहे. मॅश केल्यानंतर ही भाजी मी थोडी थिक झाली आहे. आता सर्व बाजूला करून घेऊन त्यामध्ये एक पोकळी तयार केली. त्यामध्ये 1/2 टेबलस्पून बटर, चॉप्ड कांदा, 1/4 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, काश्मीरी रेड चिली पावडर, पावभाजी मसाला 1/4 टेबलस्पून, 2 पिंच कसुरी मेथी आणि पिंच ऑफ हिंग, त्याबरोबरच कोथिंबीर ऍड केली आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हाफ लिंबू पिळून घेतला. या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून घ्याव्यात व नंतर बाजूला असलेल्या भाजीमध्ये पण ते मिक्स करून घ्यावे. भाजी थिक झाल्याने मी गरजेनुसार पाणी ऍड करत आहे. यानंतर परत एकदा भाजी मॅश करून घेतली. एक बॉईल येण्यापर्यंत वाट बघावी. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1 टेबलस्पून कोथिंबीर ऍड केली व भाजीला एक चांगला मिक्स दिला. एक 2 उकळीनंतर भाजी आपली तयार झाली आहे. त्याला आता नीट झाकून ठेवून बाजूला ठेवली. मसाला पाव कसा करावा ते बघूया. तवा गॅसवर ठेवला व त्यामध्ये थोडा बटर, कोथिंबीर, पावभाजी मसाला, पिंच ऑफ काश्मीरी रेड चिली पावडर टाकून तव्यावर स्प्रेड करून घ्यावे व त्यानंतर मधून भाग केलेला पाव त्या मिश्रणावर ठेवावा. पाव नीट शेकला जावा म्हणून थोडा गोल फिरवून घ्यावा व त्यानंतर दोन्ही बाजूनी शेकून घ्यावा. लागलेच थोडा बटर
ऍड करा आणि आपला मसाला पाव तयार आहे. असाच दुसरा पाव पण तयार करून घ्यावा. बघा पावाला किती मस्त कलर आलेला आहे. आता आपण प्लेट तयार करू. पावभाजी एकदम टेस्टी झालेली आहे. अशी पावभाजी तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे. मी भेटेन नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.